हे आहे माझं ब्लाऊज. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि माझं नुकतंच सगळं आवरलं, अनायाचं आवरून दिलं, जेवण वगैरे वगैरे सगळं झालेलं आहे. रोशन ऑफिसला गेला आहे. म्हटलं चला आपण आजचा आपला ब्लॉग सुरू करूया. आणि कालपासून आमचं एका गोष्टीवर एवढं कन्फ्युजन चाललंय, पण फायनली डिसिजन आमचं झालंय काय करायचं आहे नेमकं. पण त्याआधी आज माझं मस्त कुकीज बनवण्याचा प्लॅन होता. तुम्हाला मागच्या ब्लॉग्समध्ये सांगितलं की मी नवीन नवीन गोष्टी ट्राय करणार आहे. सो आज मी कुकीज बनवणार आहे अनायासाठी, एकदम हेल्दी अशा. सो त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. आणि त्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आज माझं ब्लाऊज मला मिळणार आहे, त्याची डिझाईन कशी काय हे सुद्धा तुमच्याशी मी शेअर करते. आणि ते आता येणार आहे, पोर्टर करणार आहेत. सो ते दाखवते मी तुम्हाला. आणि त्या व्यतिरिक्त बरेच गोष्टी आहे आज करायच्या. अनायाची हेअर कट करायची आहे, काही शॉपिंग राहिलेली आहे ते 1-2 दिवसात होणार आहे. सो आज बघू, वर्किंग डे आहे तर माहीत नाही फार गोष्टी होणार नाही, पण उद्या सॅटर्डे असल्यामुळे उद्या होऊ शकतात गोष्टी. तर बघू आज काय होतं आणि उद्या काय होतं. तर जे काय असेल तुमच्याशी मी व्लॉगमध्ये शेअर करते. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अनायाचा आता एवढी शांत काय आहे, अनायाचा काही ना काही कारभार चाललेला आहे. ती आपली माझ्या कानातला असा डब्बा घेते, त्यातलं एक एक वस्तू काढते. बघ बाबांनी मला ही रिंग दिली, असं तिचं काही काही तिचं चाललेलं आहे. सो मी पण तिला असा काहीतरी कारभार करू देते, तेव्हाच ती मला काम करू देते. आणि आता मी बिस्किट बनवणार आहे. सो येस, तिला थोडंसं एंगेज केलं. टी व्ही किंवा मग दुसऱ्या काही गोष्टींपेक्षा ते कधीही बरं. आणि क्लेची तुम्हाला गंमत सांगते. तिच्या तब्येत जेव्हा खराब होती तिची, तेव्हा आम्ही क्ले आणला आणि तो माझा घरभर इतका झालाय ना क्ले. तेव्हापासून असं म्हणजे त्याच्या आधी पण ॲक्च्युली आम्ही आमच्या घरी क्ले आणला, बघितलं त्या क्लेची काय परिस्थिती होते आणि त्यानंतर तो मी काढलाच नाही, तर तो एक्सपायर झाला. शेवटी तब्येत खूप खराब होती, तेव्हा मग रडरड चालली होती, तेव्हा मग क्ले मागवला. तर तेव्हा तो खूप यूजमध्ये आला, म्हणजे आम्हाला हेल्प केली त्या क्लेने. पण नंतर आता त्या क्लेचं आमच्या घरात म्हणजे तुम्ही म्हणजे आरशाला सुद्धा आमच्या क्ले लागलेला आहे. असं आहे, फ्रीजला, आरशाला, तिच्या गाडीला ती अशी चिपकवायचं काम करते. तासन तास बसलेली असते, बिझी असते. पण ते साफ करणं खूप कठीण होतं किंवा पूर्ण फर्श खराब होऊन जाते. तुझ्या काचेचं? हां, मग त्याला हात लावायचा असतो का? मग तू का बरं लावत आहे? काय आहे ते? अच्छा अच्छा, कोणाच्या? आणि मग तू का बरं हात लावला? मी दाखवते फक्त. हो का? हे बघा, जागोजागी असा क्ले लागलाय आमच्या घरात. ते कुठे लावला तू क्ले? गलीला. हां या पण गलीला हां, ते पा. हां लावलं. हां, अजून मला माझ्यासाठी बिस्किट बनव ना. बिस्किट खायचे तुला? अरे वा, बनवते मम्मा, थांब. सो मी बिस्किट बनवायला सगळ्यात आधी बटर घेतलेला आहे. सो बटर मेल्टेड असलं तर छान. मी थोड्या वेळ आधी बाहेर काढून ठेवलं होतं, पण तेवढं काही ते मेल्ट झालं नाही. सो त्याच्यामध्ये मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. तुम्ही साखर पण यूज करू शकता. सोबतच त्याच्यामध्ये अंदाजे मी दूध टाकलं तर ते अर्धा कप दूध असणार आहे. आणि ते सगळं छान असं फेटून घेतलं. एक 5 मिनटं छान विस्करने फेटून घ्यायचं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलं आहे. तुम्ही नाचणीचे पण बिस्किट बनवू शकता, तर मी ते गव्हाचे बनवत आहे. त्यानंतर याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर, तर तुम्ही क्वांटिटी बघू शकता. मी एकदम सगळ्या गोष्टी अंदाजे घेतलेल्या आहे, पण मी क्वांटिटीज न खाली वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर मेन्शन करते कॉमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यानंतर सगळं छान मिक्स करून घेतलं. जे दूध वगैरे टाकलं होतं किंवा जे सगळं टाकलं आहे तेवढ्यातच एक्स्ट्रा पाणी किंवा दूध काहीही ॲड न करता डो बनवायचा आहे. थोडा सैलच बनेल, एकदम प्रॉपर पोळीला बनवतो तसा बनणार नाही तरी चालतो. सो असा काहीसा कन्सिस्टन्सीमध्ये डो तयार झाला. सो मी कुकीजसाठी डो रेडी करून फ्रीजमध्ये ठेवला आहे. तेवढ्या वेळात पहिले तर आता मी OTG प्रीहीटला लावते. त्याच्यासाठी काय काय सेटिंग्स आहे तुम्हाला सांगते. सो इथे कन्व्हेक्शन मोडवर ठेवलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला 170 to 180 डिग्रीवर ठेवायचं आहे टेम्परेचर. आणि त्यानंतर रॉड्स आपल्याला दोन्ही ऑन ठेवायचे आहेत. सो इथे मी दोन्ही रॉड्स ऑन करते. आणि 10 to 12 मिनिट्ससाठी किंवा 10 to 15 मिनिट्ससाठी 10 to 15 मिनिट्ससाठी आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे. सो मी इथे टायमर लावते. सो इथे मी टायमर लावलेला आहे. आता तो प्रीहीट होतो तेवढ्या वेळात मी इथे ट्रेला बटर पेपर वगैरे लावून त्याच्यावर कुकीज कशा अरेंज करायच्या
ते काम करून घेते. सो जे आता आपण मिश्रण ठेवलेलं आहे कुकीजचा डो, तो 1 तासापर्यंत ठेवू शकतो, पण त्यापेक्षा कमी वेळ झाला तरी चालतो. पण ऍटलीस्ट जर तुमच्याकडे वेळ असेल तर आधीच बनवून 1 तास तुम्ही ठेवू शकता. सो फ्रीजमधून काढल्यावर कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी थिक झाली होती. तुम्ही बघू शकता आधी एकदमच सैल होती आणि नंतर आता छान गोळा बनतो आहे. बिस्किट पण बनवायला सोपं झालं. सो इथे बिस्किट अशा टाईपचे मी बनवले. थोडे जाडसर आणि मोठे मोठे मी बनवते आहे. तुम्ही छोटे छोटे बनवू शकता. तुम्ही पाहिजे त्याला वेगवेगळे शेप्स देऊ शकता. वरनं मी छोटे छोटे चॉकलेट ॲड केलं आहे. त्याने टेस्टही छान येईल आणि दिसायलाही चांगलं दिसतं. सो इकडे प्रीहीट झालं होतं ओव्हन. त्याच्यात काय आहे? दूर राहा. त्याच्यात काय आहे मम्मा? मम्मा त्याच्यात काय आहे? काही नाहीये त्याच्यात. दाखव ना. त्याच्यात तू काय ठेवणार आहे आता? कुकीज नानूसाठी. हे. बाकी सगळं टेम्परेचर वगैरे मी सेम ठेवलं आणि परत 10 ते 15 मिनिटाचा आपल्याला टायमर लावून हे कुकीज होऊ द्यायचे आहेत बेक. आणि थोड्या वेळात तुम्ही बघू शकता कुकीज मस्त फुलले होते आणि आता ऑलमोस्ट ते होत आले होते आणि एकदम भारी दिसत होते बाहेरून. तरी आता निघाल्यावर आपण बघू कसे झालेत. आणि बऱ्यापैकी त्या फुगल्या आहेत, होत आहेत छान. अजून थोडा वेळ बाकी राहिलेला आहे. थोडा वेळ बाकी आहे, आता होतीलच ऑलमोस्ट. आणि पिल्लू कुकीजची एवढी वाट बघत आहे की अजून झोपलं नाहीये. काय नाही झालं बेटा. आणि केस किती ग डोळ्यावर येतं नानू. आज आपण कटच करू. तुला पोनी घालून दिली होती ना मी. पोनी दिली होती ना मी घालून. का काढली तू? अरे खरंच बंद झालं आणि म्हणून मला नानू सांगत होते की थंड झालं म्हणे ते बघ. नानू दूर 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 दूर. हो खूप गरम आहे. नाही ग खूप गरम आहे. बाजूला हो तू. उठ उठ. आणि बघा हे मी बाहेर काढून ठेवले. एक 5 ते 10 मिनिट आपल्याला असेच ठेवायचे बाहेर नॉर्मल टेम्परेचरवर. नानू कशी झाली? आवडली तुला? खरंच? खरंच का? खूप वाट बघितली नानूने कुकीजची. तर कुकीज तशा छान झाल्यात, पण 1-2 अशी खूप मोठी मोठी झाली माझ्याने, तर त्या थोड्याशा नरम वाटत आहे. आणि नानूला राहावलं जात नव्हतं म्हणून मी तिला दिली आहे खायला. सो जरा अजून नरम आहे, पण टेस्टला एकदम ऑसम झाली आहे. असं म्हणू शकते की एक्झॅक्ट कुकीज सारखे नाही झाले, पण जे काय झालं ते खूप टेस्टी. कारण ना ते तेवढं क्रंचीनेस तेवढा आला नाही जेवढा बाहेरच्या कुकीजला असतो. मे बी थंड झाल्यावर येईल, पण हे वरचं जे आहे ना ते छान कडक झालं आहे आणि मस्त वाटतं आहे ते. सो आय एम लविंग इट. तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि मुलांना बाहेरच्या कुकीज दिल्यापेक्षा हे कधीही बेस्ट आहे. घरातलं एकदम आणि बनवायला काहीच वेळ लागत नाही. म्हणजे तुम्ही तुमचं काम करता करता हे बनवू शकता. कारण डो भिजवायला अगदी 5 मिनटं लागतात. तो फ्रीजमध्ये ठेवायचा, प्रीहीटला लावायचा, तेवढ्या वेळात दुसरं काहीतरी काम करायचं. त्यानंतर कुकीज पटपट पटपट ट्रेवर टाकता येतात, त्याला वेळ लागत नाही. आणि एकदा लावून दिला की मग बघायची गरज पण पडत नाही. सो येस, नाईस. आणि हे चॉकलेट टाकणं ऑप्शनल आहे, पण ठीक आहे तेवढं चालतं म्हणून मी थोडं टाकलं आहे. टेस्टला खूप छान झालेत. आणि झाले बाबा एकदाचे कुकीज. ती इतकी कुकीजची वाट बघत होती. म्हणजे तिला मी सकाळी सांगितलं की मम्मा तुझ्यासाठी कुकीज बनवणार आहे, आणि तिने सकाळपासून लावलं होतं मम्मा कधी बनवणार कुकीज, कधी बनवणार. आणि मी घरातलं सगळं आवरलं आणि म्हटलं निवांत आपण बनवूया मग दुपारी. सो म्हणून मग मी नंतर सगळं आवरून सुरुवात केली. बनेपर्यंत आम्ही आजूबाजूला फिरत होतो, कधी बनणार आहे मम्मा कुकीज, कधी बनणार आहे मम्मा कुकीज. आणि तिला खूप आवडले. तिने 2 खाल्ले चक्क. आणि म्हणजे तिने एकच खाल्लं असतं, पण दुसरं खाण्याचं कारण ते चॉकलेट्स पण होते वरचे. तिला ते चॉकलेट दिसलं, तिला वाटलं अरे वा कुकीजसोबत चॉकलेटही मिळत आहे. सो म्हणून तिने 2 खाल्ले.
सो चला, छान सक्सेसफुल प्लॅन झाला, पण जास्ती बनले नाही आहे. म्हणजे आता माझ्याकडे फक्त 8 उरले आहेत. आम्ही दोघींनी ते ऑलरेडी संपवले. 4 वाजले. सो तिला झोपवून दिलं. म्हटलं आता मी निवांत बोलू शकते. सो कालपासून आमचं असं कन्फ्युजन चाललं होतं की नागपूरला कधी जायचं. म्हणजे आम्ही आता नेक्स्ट वीकेंड जाणार आहे. तसं आमचं ठरलं होतं आता येण्याच्या त्याच्याही नेक्स्ट वीकेंडला जायचं. म्हणजे लग्नाला जेव्हा 6, 7, 8 दिवस बाकी राहील तेव्हा जायचं, असं आमचं खूप दिवसाचं ठरलं होतं. पण मग एक आम्हाला मध्येच काम आलं. म्हणजे आम्हाला कोणाला तरी भेटायचं आहे आणि तब्येत नाही आहे बरी. प्लस मी आईला थांबवून ठेवलं होतं की गाण्याचा प्रोग्राम मी आल्यावरच करायचं. आणि मग तेवढ्यात माझे पिरियड्स येतात. मग आईला म्हटलं की अरे आता असं होतं तर कसं करायचं. मग आम्ही दोघांनी ठरवलं की ठीक आहे, जाऊ दे, 1 वीक आपण आधी चाललं जाऊ, जरा कामांचं ॲडजस्ट करू. सो त्याच्या अकॉर्डिंगली मी माझी सगळी कामं प्लॅन करून ठेवली. जेवढे शूट्स होते ते सगळे आवरूबा त्यावेळेत, पॅकिंग वगैरे वगैरे, शॉपिंग सगळं व्यवस्थित प्लॅन केला का आता कमिंग वीकेंड आम्ही नागपूरला जाऊ. आता अचानक मला म्हणजे आई मला ऑलमोस्ट महिनाभरापासून म्हणती आहे की ये बाई धोंडे जेवणाला ये, खूप म्हणती आहे. रोशनला फोन केला, पण आमचं असं झालं की कुठे त्याच्यासाठी जाणं परवडतं का. आणि ऑलरेडी माझ्या लग्नासाठी जायचंच आहे. मग परत किंवा 1 महिन्यासाठी आम्ही जाऊन नाही थांबू शकत तिथे. म्हणून आम्ही आतापर्यंत डोक्यातच घेतलं नाही. पण मग काल तिचा फोन आला की तू नेक्स्ट वीकेंड येत आहे तर एक काम कर, या वीकेंडला ये, म्हणजे 6 दिवस आधी ये. आणखी आता संपत आहे अधिक महिना, तर शेवटच्या दिवसात का होईना आपण तेवढं सेलिब्रेट करू. आणि त्यातल्या त्यात माझ्या मामे बहिणीचं लग्न आहे मग त्याच्या दुसऱ्याच दिवशी, अधिक महिना संपल्या. सो तिचं असं होतं की ये, दोन्ही कामं होतात, मामी बहिणीच्या लग्नाला पण जायचं होतं आणि हे पण होतं. सो ॲक्च्युली माझ्या भावाचं लग्न ठरायच्या आधी आमचं हेच ठरलं होतं की धोंडे जेवणाला पण जाणं होईल आणि मामी बहिणीच्या लग्नाला पण जाणं होईल, असं आमचं प्लॅन होतं. पण मध्येच माझ्या भावाचं लग्न जमलं आणि मध्येच याची तारीख निघाली. सो मला ते प्लॅन स्किप करावे लागले आणि मग आता आम्ही असा काहीसा प्लॅन केला होता. सो मग मी कालपासून इतक्या कन्फ्युजनमध्ये की हो यार, गोष्ट तर बरोबर आहे की म्हणजे आपण जातोच आहे नेक्स्ट वीकेंड, तर 1 वीक आधी गेलं तर मग दोन्ही कामं होतील, लग्न पण होईल मामी बहिणीचं आणि धोंडे जेवणाचा पण कार्यक्रम होईल. पण रोशन काही फार सहमत नव्हता माझ्या याच्या विचारांवर. आणि माझी कामं पण व्हायची आहे. माझे 2 शूट बाकी आहेत आणि एका दिवसात म्हणजे उद्याचा दिवस एक सोडला, आजचा आणि उद्याचा दिवस सोडला तर परवा निघायचं सकाळी. म्हणजे 2 दिवसात मला शूट्स प्लस पॅकिंग प्लस अनायाचा डोळा या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही होत्या. खूप विचार केला तर म्हटलं बघा किती गोष्टी आहेत ना. त्यातल्या ते तिथे लग्नात जायचं म्हटलं म्हणजे अनायाचा डोळा अजून काही व्यवस्थित झालेला नाही आहे. सो मला असं वाटतं उगाच तिला कुठे परत दगदग, ऊन अजून त्यातल्या त्यात. सो म्हणून मग मी ते पण एक विचार केला. प्लस पॅकिंग अजून काहीच झालेली नाही आहे. इवन माझं ब्लाऊज पण आलेलं नाही आहे अजून. सो कसं काय मी मॅनेज करू 2 दिवसामध्ये, शूट्स कसे काय मॅनेज करू 2 दिवसामध्ये. सो मला खूप कठीण वाटलं. पण तरी मी एक विचार केला, ठीक आहे म्हटलं मी करेल मॅनेज. तर रोशनचं काय, पण रोशनचं ऑफिस पण आहे. एवढे दिवस म्हणजे आत्ता जर आम्ही गेलो असतो या वीकेंडला तर आमचा ऑलमोस्ट महिना गेला असता. महिन्याला फक्त 4-5 दिवस कमी राहतील, तर तेव्हा आम्ही रिटर्न येऊ लग्न वगैरे सगळं आवरून. सो म्हणून मग असं झालं की नाही यार, ते ऑफिसचं पण बघायला लागेल, कारण ऑफिसला त्याला जावं लागतं. आणि माझ्या कामाचा पण खूप मोठा गॅप होऊन जाईल. तिथे जाऊन मी एवढे ब्लॉग्स प्रॉपर नाही शूट करू शकत किंवा एडिटिंगला वेळ नाही मिळत, किंवा मग माझे ब्रँड शूट्स पण सगळे अडून राहतात. त्याच्यामुळे मग म्हटलं नाही यार, महिनाभर तर आपण नाही देऊ शकत. ऑलरेडी आपण 1 वीक घेतलेला आहे जास्ती, तर तेवढाच खूप होतो आहे. तेवढ्याचाच तर मग कितीदा विचार केला, खरंच यार एवढं लवकर जाईल, 15 दिवस मला होईल का मॅनेज. सो आत्ता आम्ही चाललो आहे तर 15 ते 18 दिवस आमच्या तिकडे जाणार आहेत. सो आणि त्यातल्या त्यात रोशनला काही फार धोंडे जेवण वगैरे असं आवडत नाही. म्हणजे त्याला घेणं देणंच काही फार आवडत नाही. त्याचंच म्हणणं की हे मला असं घेतलेलं सगळं वगैरे नाही आवडत. म्हणजे आता दिवाळीला घेतात किंवा आता पण लग्नाचे कपडे घेतले तर त्याचं नाही म्हणणं असतं की नाही मला नाही पाहिजे. त्याचं म्हणणं असतं की तुमच्या मुलीला काय करायचं करा, म्हणजे नानूला काय करायचं करा, पण मला नको, असं त्याचं म्हणणं असतं नेहमी. पण मला चांगला नाही वाटणार म्हणून तो घेतो. आता लग्नात पण तो नाहीच म्हणत होता, पण मला चांगलं नाही वाटणार म्हणून त्याने लग्नाचे कपडे घेतले आईबाबांकडनं. सो असं काहीसं आहे. म्हणून पण त्याची काही इच्छा नव्हती, म्हणून पण त्याला असं वाटत होतं जे झालं ते चांगलंच झालं, जायचं गरज पडत नाही तर चांगलीच गोष्ट आहे. पण मी म्हटलं म्हणून तो ठीक आहे तयार झाला होता. पण मग बऱ्याच गोष्टी आहे तर म्हटलं नाही जाऊ दे, नाही होणार आपल्याकडनं इतक्या गोष्टी मॅनेज, आणि आपण काही त्याच्यात आता मन टाकायला नाही पाहिजे. आईला म्हटलं पुढचा अधिक महिना कर. आई तेच म्हणले अगं पुढचा म्हणजे 3 वर्षाने येतो कसं. हो म्हणजे ठीक आहे जाऊ दे, एवढं काही नाही. सो अशा प्रकारे आमचा धोंडे जेवणाचा कार्यक्रम कॅन्सल झाला, किंवा
म्हणजे आम्ही प्लॅनच नाही केला होता जायचं, पण वेळेवर ठरत होतं थोडं थोडं, ते पण काही ठरलं नाही. सो असं सगळं झालं. म्हटलं जाऊ दे आता. पण आत्ता इथनं पुढे मला पॅकिंगला लागायचं आहे. कारण माहिती आहे का, मागच्या 2 वेळा आम्ही जेव्हा गेलो तेव्हा गाडी घेऊन नव्हतो गेलो, तर त्याच्यामुळे फक्त कामापुरत्या गोष्टी घेऊन जायच्या अशा होत्या. सो आमच्याकडे काही खेळणी आहेत नानूची, किंवा नानूच्या खूप गोष्टी आहेत ज्या आम्ही गावाकडे घेऊन जातो, मग कुणाला द्यायला बरं होतं. सो म्हणून मग ते सगळं पॅकिंग म्हणजे A to Z, माझ्याच खूप गोष्टी मला न्यायच्या आहे. खूप साड्या, एक एक प्रोग्रामच्या वेगळ्या, त्याच्यावरची ज्वेलरी, अशी भरपूर पॅकिंग आहे. सो मला जरा वेळ लागणार आहे यावेळी. सो आता हळूहळू मी माझी पॅकिंग पण सुरू करते. आणि येस, आय एम सुपर एक्सायटेड तिथे जाऊन मस्त फंक्शन्स एन्जॉय करण्यासाठी. सो बघू आता कसं काय होतं. सो आतासाठी 4 वाजल्यात. मी माझी एडिटिंगचं काम करते, कारण अनाया झोपलेली आहे. मग रोशन येईल, मग आमचं जे काय ते रुटीन, चहा पाणी सगळं होईल. आणि त्यानंतर मी स्वयंपाकाची पण तयारी करून ठेवते, कारण आम्हाला अनायाला डोळ्याच्या दवाखान्यात घेऊन जायचं आहे. कारण उद्या तिच्या डोळ्याला ऑलमोस्ट 15 दिवस होत आहेत. त्रास काहीही नाही आहे आता, किंवा रेडनेस पण गेलेली आहे, पण सूज उतरत नाही आहे. म्हणजे हा डोळा नॉर्मल नाही दिसत आहे, म्हणजे वाटतं आहे की या डोळ्याला काहीतरी झालं आहे. सो आता परत आम्हाला एकदा डॉक्टरांना दाखवायला पाहिजे, म्हणून मग आम्ही डॉक्टरांकडे जाऊ, त्यांना दाखवून येतो. प्लस नानूची हेअरकट खूप गरजेची झाली आहे, ती करतो. आणि मला एक ब्लाऊज शिवायला टाकायचं होतं, सिम्पल असं ब्लॅक. तर बघू, ते मला जायच्या आधी जर देणार असेल तर मी ते टाकते. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत बाहेर जाऊन करायच्या. सो स्टे ट्यून. खाली हां, खालीच बघा, नाही तर तुला कैची लागून जाईल नानू. ठीक आहे. मी तुला करू? नानू मान नाही हलवायची बेटा, नानू मान नको हलव. तुझ्या हातावर करते मी, हे बघ. तू माहितीये का, चेअर वरून खाली पडशील नानू. ओबे, पाणी संपलं माझं नाही. ओबे, परत करायचं. अजून करू का? एरवी अनाया हेअर कटिंगसाठी एकदम छान बसते. आतापर्यंत आमचा 3दाचा एक्सपिरियन्स आहे. तिला आम्ही सलॉनमध्ये जाऊन हेअर कट करून दिली आणि एकदम छान बसली होती, छान करू पण देत होती. खूप छान मज्जेत आम्ही तिचा फोटो व्हिडिओ पण काढले आहेत. पण आज ती इतका त्रास देत होती, तिला माहिती नाही, करायचंच नव्हतं. जसं जसं मुलं मोठे होतात ना, त्यांना कळायला लागतात आणि मग ते त्रास द्यायला लागतात. सो आम्ही खूप एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतो होतो आम्हीपेक्षा रोशन. सो तिची हेअर कट होईपर्यंत रोशनला तिने पूर्णपणे ओलं केलं होतं आणि रोशनचं तर ठीक आहे, जाऊ दे, आता हेअर कट होणं महत्त्वाचं आहे. त्याचा चेहरा बिहिरा सगळं ओलं केलं, टी शर्ट पूर्ण ओली झाली होती, पण हेअर कट एकदम भारी झाली. नानू कशी दिसत आहे तू? कशी दिसत आहे? आवडलं तुला? येस. सो आत्ता जस्ट घरी आले. आम्ही किती 9:45 म्हणजे ऑलमोस्ट 10 होत आहेत. आम्ही 7:30ला वगैरे घराबाहेर पडलो आणि भरपूर कामं केली. सो काय झालं, ब्लाऊज पोर्टर केलं होतं. आणि तुम्हाला हा अनुभव कधी आलाय का? मला आजपर्यंत ज्याही वस्तू मी पोर्टरने पाठवल्या मी खूप कमी यूज करते, पण केलंय 3, 4, 5दा हार्डली. प्रत्येक वेळी मला हाच अनुभव आहे, पोर्टरवाल्यांना कधी ॲड्रेसच मिळत नाही. म्हणजे त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम असतो मला माहिती नाही. मला खूपदा असं वाटलं की त्यांना पैसे कमी मिळतात जरा, असं मला वाटलं. म्हणून मग त्यांना ते असे करतात की मला ॲड्रेस मिळत नाही, मग मला जास्ती पैसे लागतील, मला खूप लांब होतं हे, लोकेशन दुसरं दाखवत, अशा काहीतरी गोष्टी. पण मी नेहमीच त्यांना त्यांच्या याच्या म्हणजे जे काही त्यांचे चार्ज झाले त्याच्यापेक्षा जास्ती द्यायचा प्रयत्न करते, म्हणजे देते. कारण मला माहिती आहे की त्यांना खूप कमी पैसे मिळतात. सो त्यांनी आपली खूप मोठी हेल्प केली आहे, कारण आपलं तिथे जाण्याचं काम वाचवलं आहे मला असं वाटतं, म्हणून मी देते. तशी पण तरी ते खूप नाटक करतात, म्हणजे असं डोकं चिडतं. त्यांना ॲड्रेसच मिळत नाही. पण शेवटी रोशन जाऊन घेऊन आला. मग त्यांना म्हटलं तुम्ही तिथेच थांबा, मी येतो. आणि मग ब्लाऊज आणले, पण आम्ही ते खालीच ठेवलं होतं गाडी, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. मग बाहेर गेलो, अनायाची हेअरकट केली, आणखी 1-2 गोष्टी आणल्या ते दाखवते. येस, ब्लाऊज तर मी तुम्हाला दाखवतेच, पण मी 1-2 गिफ्ट्स आणले आहेत. तर हे टिफिन बॉक्स आणि डबा आहे स्कूलचा, आणि थोडेसे बुक्स आणले. बुक्स म्हणजे नोटबुक्स. सो ह्याच्यासाठी की अधिक महिन्यात काहीतरी दान करायला पाहिजे असं म्हणतात. सो माझं असं झालं की काय आणि कुणाला करायचं असं जरा झालं होतं. तर म्हटलं ठीक आहे, आपण कुणाला तरी बुक्स वगैरे ज्यांना लागत असेल त्यांना असं देऊ, म्हणून मी एवढं छोटं मोठं माझ्याकडनं होईल तेवढं घेऊन आलेली आहे. मला जे सुचलं वेळेवर की हे दिलं पाहिजे ते मी घेऊन आली. हे आहे माझं ब्लाऊज.
खूप जास्ती डिझाईन नव्हती सांगितली, म्हणजे त्यांना सांगितलं होतं तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, तर त्यांनी अशी काही केली आहे. जवळून तुम्हाला दाखवते. पण ती व्हिडिओ जेवढी सुंदर दिसत नाही ना, तशी ती तेवढी सुंदर दिसत आहे. आणि माझ्याकडे असं पूर्ण भरलेल्या बायांचं ब्लाऊज होतं, पण इतकेच होते वाटते, थोडंसं नव्हतं, वरती बुट्टी होती. पण यावेळी ह्या त्यांनी पूर्ण भरलेलं केलेलं आहे. आणि इथलं जे काम केलं आहे ना मोराचं वगैरे, ते खूप सुंदर आहे. हे बघा, खूप सुंदर वाटतंय हे. असं प्रॉपर येल्लो, रेड, ब्लू, कमळ खूप सुंदर केलं आहे. म्हणजे अशी डिटेलिंग खूप छान आहे. सो हे एक ब्लाऊज माझं, आणि मागचं पण दाखवते मी तुम्हाला. आणि हे समोरच्या गळ्याला, आणि हे मागे पण सेम अशी डिझाईन आहे. सो हे असं काहीसं दिसतंय. आणि बाकी मग छोटी आजूबाजूला बुट्टी केलेली आहे बाकी ब्लाऊजवर राहिलेल्या ठिकाणी ब्लू कलरमध्ये. तर कलर कॉम्बिनेशन वगैरे पण छान वाटतंय आणि ब्लाऊज पण मस्त दिसतंय. आणि माझ्या मैत्रिणीने पण टाकलं होतं, तर तिचं पण खूप सुंदर केलं आहे. सो हे बघा, तिच्या याच्यावरची डिझाईन ही अशी केलेली आहे. पिंक आहे, तर त्याच्यात पिंकच काम केलं त्यांनी. ब्लू साडी ॲक्च्युली, पण म्हणजे त्यांनी वेगळं काही नाही केलं. आणि ही पण पैठणीच आहे. सो असं केलं आहे मस्त. बाह्यांवरचं फुल बाह्या, आणि इथे सिम्पल ठेवलं त्यांनी. आणि गळ्याला पण हे पण गळ्याला सेम. तर हे एका बाजूने केलं, एका बाजूने नाही केलं आहे, कारण त्याचा तिकडे पदरच येतो. सो असं काहीसं डिझाईन आहे. आणि माझ्या मैत्रिणीची साडी आहे ना, तसं सेम ब्लाऊज माझ्याकडे आहे. थांब बेटा, थांब नानो. मला यावरची डिझाईन, नानो रोशन ही बघ रे, यावरची डिझाईन मला खूप आवडते. मी काही बोलतच नाही. हे पफ स्लीव्स केले होते. इथे ना हे फाटलं माझं जरा ब्लाऊज. एवढं छान. अशी करते, छान केलं ग. काय करते तू आता? तोंडाचं. आणि कोणता कलर आहे तो? ग्रीन कलर. अच्छा, नानूला कळलं वाटतं आता कसं करायचं. हो ना, बघ मम्माने करून दिलं ना नानूला एक कलरफुल, तसं आता नानू पण करणार. आता काय बनवत आहे तू त्याचे? काय रंगवत आहे तू त्याचा आता? काय काय आहे पण ते? हे काय आहे? आईच. सो स्टेशनरीच्या तिथे गेलो होतो. मला एक अनायाची खरंच खूप गोष्ट आवडली आज. आम्ही टॉईजच्या दुकानात गेलो होतो टिफिन वगैरे घेण्यासाठी. तिने तिथे बघितलं, मम्मा ही बघ ब्लॅक कॅट, ही बघ दुसरी कॅट, ही बघ डॉग, असं विचार. पण ती अशी म्हणत नाही की, समजले असेल तुम्ही, मी बोलून दाखवत नाही तर पुढच्या वेळी ती म्हणेल. तर ती मला गोष्ट आवडली. आणि मग आम्ही स्टेशनरीमध्ये परत गेलो होतो बुक्स घ्यायला दुसऱ्या. सो तिथे मग म्हटलं चला, ती काही म्हणत नाही पण आपण तिला काहीतरी छान घेऊया. सो तिला मी तिचे क्रेयॉन्स संपले होते, पण बुक काय अजून संपली नाही आहे. ही बुक मी तिला खूप आधी माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केली होती, आणि तेव्हापासून तिचं ते चाललं आहे ते एक एक पेज करणं. आणि ती किचड माचड करत बराच वेळ बसते. आजकाल तिला कळलं आहे की हां म्हणजे कुठे डोळ्याला करायचा, हे करायचा. सो आजकाल जरा बऱ्यापैकी करते. सो म्हणजे चला क्रेयॉन्स घेऊया. आणि तिचं असं ते पण नाही आहे, इकडे तिकडे करण्याचं नाही आहे, ती बुकवरच करते प्रॉपर. सो म्हणून मला काही प्रॉब्लेम नाही तो. हां हो. सो आता तिच्यासाठी क्रेयॉन्स आणलं, तर ती आता बऱ्यापैकी बिझी आहे. आणि आम्ही बाहेर डिनर करूनच पडलो होतो, त्याच्यामुळे आता एकदम निवांत आहे. मी मस्त व्हिडिओ एंड करते, स्वतःसुद्धा छान फ्रेश होते आणि आजचा दिवस संपवते. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असंच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.